टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत कोपर में सरपंच श्री हेमंत दादा घरत साहब के घर पे बप्पा विराजमान हुए, जो 27 तारीख से लेकर के 2 तारीख तक विराजमान रहेंगे। वहीं पे 29 तारीख को घरत साहब के द्वारा सत्यनारायण महाराज का पूजा किया गया, जहाँ पे हजारों लोग गणेश भगवान को दर्शन आए हुए थे। तो वहीं पे हम आपको बता दें कि हबप श्री सूर्यकांत चंद्र घरत, श्री विलास अमृत घरत, श्री हेमंत सूर्यकांत घरत सरपंच ग्राम पंचायत कोपर, सौभाग्यवती सुषमा हेमंत घरत, कुमारी रोशनी हेमंत घरत, कुमारी सोनल हेमंत घरत, पूरा परिवार जो है भगवान की सेवा में लगे हुए थे। जहाँ पे आप देख सकते हैं कि किस तरह से वहाँ पे पूजा अर्चना और कीर्तन भजन और महाप्रसाद का वहाँ पे आयोजन किया गया था। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य, जिस अवसर पे बहुत सारे मान्यवर आए हुए थे और बप्पा का दर्शन किए। समोर घ्या माझ्या हातावरती पाणी घाला म्हणे जेव्हा एक मिनट। सर्वप्रथम सगळ्यांना जय श्रीराम। आपल्या संपूर्ण या हिंदू राष्ट्रामध्ये, भारत देशामध्ये गणेश उत्सव अत्यंत जोराने, आनंदाने, उत्साहाने साजरा करत आहोत आणि आजचा हा 3रा दिवस आमच्या या कोपरेश्वर कोपर या पावनभूमीत माझ्या घरी आज 4था वर्ष गणरायाचे आगमन आम्ही इथं करत आहोत आणि अतिशय भक्तीने, प्रेम, आदर भावाने गणरायाची सेवा करून पूजा करत आहोत। त्या अनुषंगाने माझ्या या घरी, माझ्या गावातील ज्यांचा माझ्या डोक्यावर सतत आशीर्वाद असतो आणि त्यांच्या आशीर्वादानेच आम्ही प्रेरित होऊन या हरिभक्त वातावरणामध्ये दंग होत आहोत, अशा आमच्या गावातील सर्व हरिभक्त पारायण ज्येष्ठ मंडळी आणि प्रत्येक वर्षी माझ्या घरी 3ऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा केली जाते आणि त्या अनुषंगाने सत्यनारायणाची पूजा झाल्यावर केवनी दिवा येथील हरिभक्त पारायण कांताबुवा मडवी, दिगंबर बुवा मडवी यांचा आषाढी एकादशी हरिपाठ मंडळ यांच्या वतीने अतिशय सुंदर असा हरिपाठ केला जातो आणि त्यांच्या वतीने त्यांच्या याच्यामध्ये बोलायचं झालं तर आमच्या गावामध्ये जे आम्ही सामाजिक सांस्कृतिक कामं आणि वारकरी संप्रदायाची कामं करत असतो, वेगवेगळे सप्ते, वेगवेगळे कथा आयोजित करत असतो, तेव्हा ते आम्हाला आमच्या गावामध्ये या सप्त्यामध्ये किंवा कथेमध्ये हरिपाठ करत असतात आणि त्यांचा बहुमूल्य योगदान हे आमच्या गावामध्ये सतत होत असतो। सतत हरिनामाने ते आमच्या गावामध्ये गजर करून आम्हालाही आशीर्वाद देत असतात आणि आजही माझ्या घरी 4थ्या वर्षी पुन्हा एकदा त्यांचा 3ऱ्या दिवशी हरिपाठ झाला। अतिशय अंतकरणाने मी त्यांना हे करतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो आणि अशी सेवा, असाच त्यांचा आशीर्वाद आम्हाला लाभू दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। आणि आता थोड्याच वेळात आमच्या गावातील जवळजवळ 60-70 वर्ष झाले या भजनी मंडळाला, सर्वात या परिसरात सर्वात ज्येष्ठ भजनी मंडळ आहे आमचा बालगोपाल भजनी मंडळ कोपर। त्यांचा आता थोडाच वेळात तिथं भजन आम्ही आयोजित केलेलं आहे आणि तेही आम्हाला आशीर्वाद देणारच आहेत आणि त्यांचाही भजन आपण जरा कॅमेरामध्ये दाखवा ही आपल्याला विनंती करतो।
जय श्रीराम. विघ्नहर्ता ज्या समाजावरती विघ्न येतात ती दूर करण्याची शक्ती भगवंत गणरायामध्ये आहे. बुद्धीची देवता आहे आणि सद्विवेक बुद्धीने कसं चालावं आमचे जे सरपंच आहेत यांनी आतापर्यंत जो कार्यभार घेतल्यापासून गावामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये म्हणून अध्यात्मावरती जास्त भर दिलेले आहे. आणि अध्यात्मावरती भर देणारा भिवंडी तालुक्यात एकमेव सरपंच असेल की दरवेळेला भक्ती ही शक्ती उद्याची हे जगा कळणार आहे, फक्त ईश्वर वाद आता यापुढे उरणार आहे. या उक्तीप्रमाणे ते त्यांचा कार्यभार आणि गावात सुख शांती आणि समृद्धी लादावी म्हणून सतत देवाचा दावा करून असे कार्यक्रम ते करत असतात. आज त्यांच्या घरी गणरायाचं आगमन झाले आणि सत्यनारायणाची महापूजा पण होती. तर सत्याने कसं वागावं, सद विवेक आणि बुद्धी यांचं त्रिवेणी संगम सद्विवेक बुद्धी अशा आमच्या सरपंचाच्या घरी आता जो योग आहे त्यांनी संपूर्ण गावावरती आणि परिसरावरती चांगल्या पद्धतीने सुराज्य व्हावं, सुशासन यावं आणि सर्व जनता सुख समाधान आनंद द्यावीत ही गणरायाकडे त्यांनी याचना केली आहे आणि त्याचंच आजचं प्रतीक आहे. बोला सत्यनारायण